मराठी सिनेसृष्टीत असे काही मास्टरपीस आहेत ज्यांनी आधी रंगभूमीवर टाळ्या मिळवल्या आणि मग सिल्वर स्क्रीन गाजवली. अशा 3 आयकॉनिक फिल्म्स ज्या नाटकावरून तयार झाल्या. तर कुसुमाग्रज यांची ही अजरामर नाट्यकृती. आधी डॉक्टर श्रीराम लागू यांनी अप्पासाहेब बेलवलकर म्हणून भूमिका अजरामर केली. पुढे मोहन जोशींनी ही भूमिका गाजवली. पण जेव्हा महेश मांजरेकर यांनी यावर फिल्म आणली तेव्हा नाना पाटेकरांनी जे काही केलं, बॉस आजही तो कोणी घर देतं का घर, कोणी घर देतं का घर, हा वाला डायलॉग ऐकला ना की अंगावर काटा येतो. मेधा मांजरेकर आणि नानांचा तो परफॉर्मन्स नेक्स्ट लेवल होता. काहीच क्षितिज पटवर्धन यांचं नवा गडी नवराज्य हे नाटक आठवतंय. उमेश कामत आणि प्रिया बापट यांची ती गोड केमिस्ट्री. याच नाटकावरून समीर विध्वंसी यांनी टाइम प्लीज फिल्म बनवली. सिद्धार्थ जाधव आणि सई तामणकरांच्या एंट्रीने सिनेमा अजूनच कलरफुल झाला. आता जरा सिरियस आणि मॅच्युअर स्टोरीकडे वळली. जयवंत दळवी यांचं दुर्गी नाटक खूप गाजलं होतं. बिपिन नाडकर्णी यांनी याच कथेवर उत्तरायण फिल्म बनवली आणि थेट नॅशनल अवॉर्ड मिळवला. शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यांचा सहज सुंदर अभिनय आणि बेला शेंडेंचं ते धुंद होते शब्द सारे गाणे, वाह, एकदम सोलफुल वाईब आहे. तर मित्रांनो, यापैकी तुमचं सर्वात फेवरेट नाटक कोणतं आणि त्यावर्षी फिल्म कोणती हे कमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच अनफिल्टर्ड सिने गोष्टींसाठी कलाकार कट्टाला आत्ताच फॉलो करा.